राम नारायण राम। जर एखादी शांती असेल तर नक्कीच तिच्यात अनंत शक्तीही असेल, हेच नियमन आहे। अशी एक पृथ्वी आहे की जिथे भूमीवर, स्थळांवर, जलामध्ये, सूर्य हा सूर्यनभेमध्ये, धुक्यात, प्रत्येक अवस्थेत एक लहर चालू आहे। ही पृथ्वी कशी आहे तुला माहिती आहे का? जसा सूर्य पृथ्वीला आपल्याकडे खेचतो आहे, तसा एक माणूस दुसऱ्याला खेचतो आहे। हा आकर्षण सत्य स्वरूपाचे दर्शन घडवत आहे। सूर्य आपले किरण देत आहे, त्याचप्रमाणे साऱ्या गोष्टींचा घटक बनतो आहे। ही सर्व पृथ्वी विचार करत आहेत, आपल्या या पृथ्वीवर सर्व काही कधी येईल? आपण या पृथ्वीवर आहोत, अशा हजारो पृथ्वी आहेत। आपण त्या शक्तीत शरीर घेऊन बसू शकू का? ही पृथ्वी अशी जागा आहे की जिथे तिथल्या प्रमाणात स्वतःला जुळवून घ्यावे लागते। तिथे एक प्रमाण आहे, ते बोलावत आहेत। कसे बोलावत आहेत? विलायतेत जे सांगितले जात आहे ते इथे कागदाच्या फितीसारखे येऊन पोहोचत आहे। जर हे यंत्र असे असेल तर ज्याच्या मनाच्या कल्पनेतून ते तयार झाले, त्या मनात किती शक्ती असेल याचा विचार करा। ते 24 तास बोलत राहतात, ते तिथे निर्भय राहतात। आपण इथे ठीकठाक आहोत, पण आपण करू शकत नाही, ते समजून घेत नाहीत। ते अनंत सुखाची गोष्ट करत आहेत आणि आपण सांसारिक सुखाबद्दल बोलत आहोत। आपण समजत नाही की हे सुख त्याच अनंत सुखाचा एक भाग आहे, पण ते समजतात। म्हणूनच ते महान आहेत। जे तिथे राहण्यायोग्य आहेत ते महान नाहीत तर कोण? तिथल्या वाळूचा एक कण खाल्ल्यानेही सिद्धी प्राप्त होते। तिथूनच हा विराट पुरुष, शिवपुरुष या अनंत पृथ्वीला संदेश देतो आहे। तिथला हा साध किती प्रमाणात आहे, कोणत्या सुरात आहे, कोण समजेल? वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अवस्था का आहेत? आतून तो आपली गोष्ट समजावत आहे।